नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा आता दोघंही घरी आलेले आहेत. विजयाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. विजया म्हणते की ह्या खुनी सुनेला, म्हणजे ही तुमची सून असेल पण ही खुनी आहे, तिला मी घरात घेणार नाही कारण हिच्यामुळे आपली बदनामी झालेली आहे. तेव्हा शौर्य म्हणतो जर ऊर्जा या घरात राहणार नसेल तर मीही या घरात राहणार नाही. तेव्हा मात्र सगळेजण घरातले चिडलेले आहेत. विजयाच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच राग आलेला आहे आणि सगळेजण मात्र म्हणत असतात की हे सगळं जे काही चाललंय ना विजया, तुझं थांबव, कारण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं पण तिला मात्र तसं वाटत नाहीये. तर इकडे शौर्य म्हणतो की मॉम, तू जर ऐकणार नशील तर मलाही या घराच्या बाहेर पडावं लागेल. तेव्हा मात्र ऊर्जाने जो निर्णय घेतलाय, ऊर्जाने शौर्यला जे सांगितलंय, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, आता हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे पण मी एक वेळ खोटे माझ्यावरती झालेले खुनाचे आरोप सहन करू शकेल पण या घराला मी कधीही तुटू देणार नाही. हे जेव्हा ऊर्जा बोलते तेव्हा मात्र सगळेजण ऊर्जाच्या सोबत जातात आणि विजयाच्या विरोधात जाऊन सगळेजण ऊर्जाला घरात घेतात. स्वतः हर्षवर्धनने सुद्धा ऊर्जाला पुन्हा घरात घेतलंय कारण हा सगळा त्याचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅनचाच एक भाग आहे. तर आता मात्र ऊर्जा म्हणते की माझ्यावरती झालेले आरोप सिद्ध होते, म्हणजे माझ्यावरती झालेले आरोप जे आहेत त्यातून मी निर्दोष सिद्ध होईल तेव्हाच मला खरा आनंद झालेला असेल. तर ऊर्जाच्या रूममध्ये आता हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणतो की आजपासून त्या गोष्टीची सुरुवात झाली, कारण तुझा आणि शौर्याचा डिवोर्स होणार हे पक्का आहे आणि जोपर्यंत आता तो होणार नाही, जोपर्यंत मी तुला यातून बाहेर काढत नाहीये, त्या क्षणी तुझा आणि शौर्याचा डिवोर्स होणार आहे. आणि त्याने ऊर्जाला सांगितलंय की त्याची सुरुवात आजपासून तुला करायची आहे. म्हणजे ऊर्जा आणि शौर्य यांचं जे नातं आहे त्यामध्ये आता नवरा बायकोचं नातं नसणार असं त्याने सांगितलेलं असतं. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. कोर्टामध्ये हर्षवर्धन जहागीरदार सांगतात की पोलिसांनी अजूनही व्यवस्थित तपास केलेला नाहीये. एका तरुण मुलीने जर सांगितलं की मी खून केलाय तर तेवढ्यावर विश्वास ठेवत पोलिसांनी त्यांचा तपास थांबवलेला आहे. तर पोलीस असं करू शकत नाहीयेत, त्यांचा तपास थांबवू शकत नाहीयेत, कारण काहीही झालं तरीही ऊर्जा जहागीरदार, म्हणजेच ऊर्जा शिंदे जहागीरदार ही दोषी नाहीये. कारण पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट मिळवायला पाहिजे होते. नक्की कोणामुळे हे सगळं झालंय या गोष्टींचा शोध घ्यायला हवा होता. ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या गोष्टी केलेल्या नाहीयेत असं म्हणत हर्षवर्धनने आता पोलिसांवरती आरोप केलेले असतात आणि पोलिसांना हर्षवर्धनने तिथं सांगितलेलं असतं की त्यांची दिरंगाई झालेली आहे. जर ऊर्जा शिंदे ही निर्दोष असेल, तिने गुन्हा केलेलाच नाहीये, तर ऊर्जा शिंदेला तुम्ही इथे अडकवून का ठेवता? कारण जर तिने गुन्हा काही केलेला नाहीये तर का ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं तो म्हणत असतो. त्यामुळं माझ्या आशिलाला जामीन मिळालाच पाहिजे असं हर्षवर्धनने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता हर्षवर्धनने मुद्दा मांडलेला असतो. ऊर्जा पाहत असते, ऊर्जा म्हणत असते की माझ्या बाजूने मी पण एवढी स्ट्रॉंगपणे उभी राहू शकले नसते किंवा बोलू शकले नसते, पण हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही माझी बाजू घेत आज स्वतःहून दाखवून दिलेलं आहे की तुम्हीच मला या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं होतं आणि म्हणूनच तुम्हीच मला या सगळ्यातून अगदी बिनधास्तपणे बाहेर काढू शकत आहात असं ऊर्जा बोलत असते. ऊर्जाने खूप मोठा डाव रचलेला आहे जो हर्षवर्धनच्या विरोधात आहे. त्याला कळणारही नाहीये की आता ऊर्जा काय करणार आहे. एकदा का ती निर्दोषातून बाहेर पडली की सगळे पुरावे गोळा करून ती हर्षवर्धनचाच बँड वाजवणार आहे, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आता कोर्टाच्या समोर हर्षवर्धनने सांगितलेलं असतं की माझ्या आशिलाच्या बाबतीत मी ठामपणे खात्रीपूर्वक सांगत आहे की त्या व्यक्तीने गुन्हा केलेला नाही. आता मात्र सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालू झालेल्या होत्या त्यावरून क्लिअर होत असतं. हर्षवर्धन म्हणत असतो की जर तुम्ही आणखी 5 दिवस रिपोर्ट यायला लागणार असतील तर तुम्ही माझ्या आशिलाला 5 दिवस इथे असं जेलमध्ये नाही ठेवू शकत आहे. तुमच्या जे काही अटी शर्ती आहेत त्या मला मान्य आहेत, त्यानुसार तुम्ही ऊर्जा शिंदेला बेल मिळावी यासाठी मी विनंती करत आहे. तर इकडे जज साहेब सांगतात की बरोबर आहे, पोलिसांची दिरंगाई झालेली आहे, त्यामुळं पोलिसांनी लवकरात लवकर फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट मिळवावे. ती गोळी नक्की कुठे गेली, काय झालं या बाबतीत तपास चालू ठेवावा. हे सगळं बोलल्यानंतर इकडे जज साहेब म्हणतात की काही अटी आणि शर्तींवरती ऊर्जा शिंदे यांना बेल देण्यात येत आहे. तर त्या अटी आणि शर्ती काय असतील तर त्याच्यामध्ये ऊर्जाने साक्षीदार जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा नाही आहे, त्यांच्याशी बोलायचं नाही, त्याचबरोबर मीडियाशी
कुठल्याही मीडियाला स्टेटमेंट द्यायचं नाही आहे, कुठलीही पोस्ट मीडियावरती करायची नाही. कारण लोक ऊर्जाच्या बाजूने आहेत आणि विक्रांतच्या बाबतीत तिनं जे केलं आहे त्यावरून ऊर्जाची एक वेगळीच वाहवा आता बाहेर आहे. त्यामुळं ते दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हे शहर सोडून बाहेर जायचं नाही अशा अटी ठेवलेल्या आहेत आणि त्यावरती ऊर्जाला जामीन मिळालेला असतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ऊर्जा मात्र हे सगळं पाहते आणि फायनली ऊर्जाला जामीन मिळालेला असतो. पण ऊर्जाच्या चेहऱ्यावरती तो आनंद अजिबात दिसत नाही, कारण ऊर्जाला जामीन मिळवण्यासाठी म्हणजे या केसमधून तिला आता बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागणार आहे, या खूप महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या असतात आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ऊर्जाने किती मोठी किंमत मोजलेली आहे ज्याचा विचारही कोणी केलेला नाही. म्हणजेच कोणाला माहीतच नाही आहे, कल्पनाच नाही आहे की ऊर्जाला काय करावं लागलं आहे, तिला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे, ही गोष्टच बाकी कोणाला माहीत नाही आहे. त्यामुळं ऊर्जा आत्ता ज्या परिस्थितीतून जाते ती परिस्थितीसुद्धा खूपच भयानक अशी आहे. मग आता फायनली ऊर्जाला जामीन मिळतो, सगळ्या गोष्टी होतात आणि इकडे मात्र शौर्य जाम खुश झालेला असतो. तो येतो आणि ऊर्जाला मिठी मारतो. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार हे पाहत असतात की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून त्यांच्या लक्षात येत असतं आणि त्यांनी ऊर्जाला सांगितलेलं आहे की तू स्वतः शौर्याला लांब ठेवायचा आहे तुझ्यापासून, कारण तू जर हे सगळं करू शकली नाहीस तर या सगळ्यामध्ये मी असं समजेल की तुला या सगळ्यामध्ये मी अडकवू शकतो, असं हे बोलणं चाललेलं असतं. तर इकडे शौर्य ऊर्जाला मिठी मारतो, पण ऊर्जा शांतपणे उभी असते. ऊर्जा काहीच बोलत नाही आहे, कारण ऊर्जाला माहिती आहे जर तर तिने शौर्याला मिठी मारली तर हर्षवर्धन जहागीरदार पुन्हा तिला ब्लॅकमेल करू शकतो आणि आधीच ऑलरेडी या केसमध्ये त्याने तिला अडकवलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र आता शिर्के तिथे येतो. शिर्केला खूप राग आलेला असतो. शिर्के म्हणत असतो की सोडणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही माझ्या मुलाला संपवलेलं आहे. माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे, असं म्हणत आता इकडे हर्षवर्धन जहागीरदारने कॉलर पकडलेली असते आणि तो जाब विचारत असतो. ऊर्जा मात्र आता विचार करू लागते की हे सगळं काय चाललं आहे. ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो आणि ऊर्जा हर्षवर्धन जहागीरदार आणि शिर्के या दोघांकडे पाहत असते. शिर्केंचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलाला मारलंय, तुझ्या सुनेने खून केलाय माझ्या मुलाचा, आता तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं म्हणत तो बोलत असतो. आणि जोपर्यंत तुला, तुझ्या कुटुंबाला, तुझ्या सुनेला मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत या माझ्या मुलाचा दहावं मी घालणार नाही, अशी शपथ आता या शिर्केने तर घेतलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की जा, कसं आहे माहिती आहे का, माझ्या मुलीला तीर्थाला तुझ्या मुलाने किडनॅप केलं, पण मैत्री खात्यात मी शांत राहिलो. याचा अर्थ असा नाही की काहीही झालं तरीही तू माझ्या घरातल्या माझ्या माणसांना त्रास देशील, हे कधीही शक्य होणार नाही, हे कधीही आम्ही मान्य करणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन जहागीरदारने आता शिर्केला बोलायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ऊर्जा तिथं असते. त्याचबरोबर शौर्य असतो. शौर्य धावत जातो आणि म्हणतो की बास, माझ्या डॅडच्या बाबतीत एक शब्द बोललेला मी सहन करणार नाही. खरं तर ऊर्जाच्या प्रकरणामुळे म्हणजे पद्माच्या केसमुळं हर्षवर्धन आणि शौर्य यांच्या नात्यामध्ये थोडासा कुठंतरी अवघडलेपणा आलेला होता. पण हर्षवर्धन जहागीरदारने ऊर्जाला या केसमधून सोडवत इथे खूप मोठा डाव रचलेला असतो आणि त्याने आता ऊर्जाला तर एका चक्रव्यूहात अडकवलेला आहे. तर इकडे शौर्यसुद्धा त्याच्या बाजूने झालेला आहे. त्याला डॅड किती त्याचा महत्त्वाचा आहे याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात त्यावरून क्लिअर होत आहे की आता विजयाची मात्र वाट लागलेली आहे. तिला मात्र पटतच नाही आहे आणि तेवढ्यातच आदित्यला फोन येतो आणि कळतं की ऊर्जाला जामीन मिळालेला आहे आणि आता अंगाची लाहीलाही होते ती म्हणजे या विजयाच्या. तिला सहनच होत नसतं. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत. मग जेव्हा आता हे सगळं चालू आहे आणि मग तिला राग येतो, म्हणजे ऊर्जाला जामीन मिळाला आहे ह्या गोष्टीबद्दल बोलणं चाललेलं असतं, तेव्हा मात्र विजयाला राग येतो आणि ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की सोडणार नाही मी,
असं म्हणत ती बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता सगळेजण इकडे खुश झालेले असतात आणि सगळेजण हॉलमध्ये चाललेले असतात. आजी म्हणत असते की फायनली ऊर्जाला न्याय मिळाला आहे आणि ऊर्जा ही सत्याच्या बाजूने लढणारी आहे आणि आज तिने दाखवून दिलेलं आहे. पण इथे न्याय ऊर्जाला मिळालेला असतो तो हर्षवर्धन जहागीरदारमुळे. हर्षवर्धन जहागीरदारने जर तिची केस घेतली नसती तर काय झालं असतं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा सगळेजण खाली जातात आणि दिव्या म्हणत असते की सासूबाई सगळेजण खाली गेलेत, आता ऊर्जेचंच गुणगान चालू झालेलं आहे, तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही, असं ती बोलत असते. विजयाला मात्र खूप राग येतो. दिव्याने तेवढ्यातच कान भरायचं काम केलेलं असतं, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असताना मग प्रॉब्लेम काय आहे हा प्रश्न उपस्थित राहिलेला असतो. तर इकडे आता डॅडचं कौतुक करत शौर्य घरात येतो. ऊर्जा आलेली असते. ऊर्जा पाहत असते. तेव्हा शौर्य म्हणत असतो की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, सर्वात नावाजलेले वकील, नामवंत वकील यांनी आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये खूप भारी युक्तिवाद करत ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना बेल मिळवून दिलेला आहे, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता शौर्याला एवढा आनंद होतो की शौर्याने चक्क हर्षवर्धनला उचलून घेतलेलं असतं आणि तो सांगत असतो की डॅड आज तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि मग काहीही झालं तरीही आज ऊर्जा जी घरी आले ते तुमच्यामुळे आलेले आहे. ऊर्जा निर्दोष आहे, पण ऐनवेळी त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं झालेलं असतं. आजी दिव्याला बोलवतात आणि दिव्याला म्हणतात की दिव्या औक्षण कर. दिव्या म्हणते मी. तेव्हा आजी म्हणतात की हो, तूच औक्षण करायचं आहे, असं आजीने सांगितल्यानंतर आता दिव्याच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही आणि दिव्या म्हणते की ठीक आहे, मी करते. दिव्या औक्षण करायला घेते, पण त्याच वेळी विजया तिथे येते आणि विजयाने ते ताट जे आहे ते उधळलेलं आहे, पूजेचं ताट जे आहे ते उधळलेलं आहे आणि खुनी व्यक्ती घरी आली आहे आणि तिचं स्वागत तुम्ही काय औक्षण करून करणार आहात, असं म्हणत विजयाने एक वेगळाच राडा घालायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही शौर्य एवढा जाम खुश असतो. तो म्हणत असतो मॉम प्लीज असं नको करू, ऊर्जाने काही केलेलं नाही आहे, तुलाही माहिती आहे ते. तेव्हा विजया म्हणते की तुम्ही सगळेजण तिच्या प्रेमाची पट्टी बांधून आहात डोळ्यांवरती, पण आज सगळीकडे इकडे जहागीरदार कुटुंबाची बदनामी होत आहे. जहागीरदार कुटुंबाच्या बाबतीत चुकीचं बोललं जात आहे. या सगळ्याला जबाबदार ही ऊर्जा आहे, त्यामुळं मी या ऊर्जाला घरात राहू देणार नाही, असं म्हणत इकडे विजयाने तिला घराबाहेर काढण्याची तयारी दाखवलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काही झालं तरी शौर्य म्हणतो की मॉम बास, आता मी ऐकून घेणार नाही आहे, कारण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर ऊर्जा निर्दोष नसती तर कोर्टाने तिला सोडवलं असतं का? कोर्टाने तिला बेलवर सोडवलेलं आहे. आजीसाहेबसुद्धा तेच बोलत असतात आणि आमचा सगळ्यांचा ऊर्जावर पूर्ण विश्वास आहे, असं सांगितलं जातं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विजया त्याचबरोबर आदित्य सगळेजण तिथं असतात. आदित्य म्हणत असतो की मॉम ऐकून तरी घे तू, अगं मला सांग ऊर्जा कसं असं वागू शकेल आणि तुम्ही सगळेजण तिच्यावर काय आरोप करताय, असं म्हणत आदित्यने सुद्धा आता ऊर्जाची बाजू घेतलेली असते. घरातले सगळे ऊर्जाच्या बाजूने असतात. तेव्हा मात्र विजयाला खूप राग येतो आणि विजया म्हणते की नाही, ही मुलगी या घरात राहणार नाही, असं म्हणत आता विजयाने तिचा हात पकडलेला असतो आणि तिला ओढत घेऊन चाललेली असते. तेव्हा मात्र आता शौर्य धावत येतो, कारण विजयाचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे लक्षात आलेलं असतं. शौर्य तिथं धावत येतो आणि शौर्य म्हणतो की नाही, काही झालं तरी मॉम हे असं तू करू शकत नाही आहे, ऊर्जा या घरातून बाहेर जाणार नाही. जर तू ऊर्जाला या घरातून बाहेर काढणार असशील तर मी सुद्धा शांत राहणार नाही, असं हे बोलणं चाललेलं असतं. तर शौर्याने त्या ऊर्जासाठी निर्णय घेतला की तोही या घराच्या बाहेर पडणार. सगळेजण तिथं असतात. आजीसाहेब बाजू घेत असतात. तेव्हा विजया म्हणते नाही, तुम्ही तर बोलूच नका. हर्षवर्धनला सुद्धा ती बोलत असते. सगळेजण तिला समजवत असतात, पण विजयाला ऐकूनच घ्यायचं नाही आणि तिने ऊर्जाचा हात धरून तिला बाहेर घेऊन चाललेले असते. तेव्हा मात्र शौर्यसुद्धा तिथे येतो आणि शौर्य म्हणतो की मॉम प्लीज असं नको करूस तू, असं तिला समजवून सांगू लागतो. तेव्हा शौर्याने ऊर्जाला सावरलेलं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही शौर्य, मी हे कुटुंब कधीच तुटू देणार नाही, कारण हे कुटुंब आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामधला प्रत्येक व्यक्ती हा आपला आहे. त्यामुळं या कुटुंबासाठी जी लागणारी मदत आहे ती सगळी करायची तयारी आहे. तर इकडे ती बोलत असते. त्यामुळे शौर्य, तू या कुटुंबापासून बाहेर येऊ नकोस, म्हणजे बाहेर पडू नकोस, असं तिने सांगितलेलं असतं. माझी लढाई आहे ती मी जिंकेल,
पण घरातले सगळेजण आता विजयाच्या विरोधात जातात आणि सांगू लागतात की काहीही झालं तरीही ऊर्जा निर्दोष आहे आणि ती या घरातच राहणार आहे, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. मग आता ऊर्जाला घरात घेतलं जातं तेव्हा विजया म्हणते की तुला वाटलं असेल या सगळ्यांना तू माझ्या विरोधात भडकवलेलं आहे, पण नाही, काहीही झालं तरीही मी असं काही केलेलं नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने चाललेत हे लक्षात आलेलं असतं. मग हर्षवर्धन हा ऊर्जाच्या रूममध्ये येतो आणि ऊर्जाला सांगू लागतो की तू या घरात आहे, पण काही दिवसांपूर्वी. त्यानंतर मला असं वाटतंय की आपले ठरल्याप्रमाणे तुझा डिवोर्स होणार आहे आणि त्यासाठी आधीचे जे नियम आहेत ते तुला पाळावे लागतील. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.